आजची सुरुवात एका अत्यंत मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीनं करूया। अमेरिका आणि इस्रायलच्या माऱ्याला आता इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे। इराणमधून इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्र सुटल्याची IDFनं माहिती दिली आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचे इस्रायलनं निर्देश दिलेले आहेत। इस्रायलच्या उत्तर भागात विविध शहरात सायरन्स वाजण्यास सुरुवात झाली आहे। इराणनं इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केल्याची माहिती मिळते आणि या माऱ्याला रोखण्यासाठी इस्रायलची प्रसिद्ध एअर डिफेन्स सिस्टीम सध्या सज्ज झालेली आहे। इस्रायल आणि इराणवरती आता पुन्हा एकदा युद्धाचे ढग दिसू लागलेत। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केलाय आणि या हल्ल्याला आता इराणनेही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इराणनं इस्रायलच्या दिशेने डागलेली आहेत। उत्तरी इस्रायलमध्ये सध्या विविध ठिकाणी सायरनचे आवाज ऐकू येऊ लागलेले आहेत आणि सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बंकर्समध्ये जाण्याचं आवाहन इस्रायल सरकारकडून केलं जात आहे आणि इस्रायलची प्रसिद्ध अशी एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा सध्या सज्ज झालेली आहे इराणकडून होणारे सगळे मारे रोखण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचं आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी। तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला आता इराणनं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग आपल्याला दिसू लागलेले आहेत। ही 4 दृश्य आहेत। एका मोठ्या युद्धाच्या दिशेने हे सगळं जाणार तर नाही ना अशी भीती सध्या सगळ्यांच्या मनात आहे, कारण का आकाशात हे धुराचे लोट आपल्याला दिसतायत। हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत। इराण देखील पूर्ण ताकदीनिशी या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं कळतंय। तर इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणवरती हल्ले केलेले आहेत। इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देण्याचा अमेरिकेचा निर्धार आहे, तर इराण मात्र अणु चाचण्या घेण्यावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इस्रायल आणि इराणमधले संबंध तर पूर्वीपासूनच ताणले गेलेले आहेत। दरम्यान यावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नागरिकांना इशारा दिलाय। इराणमध्ये सगळीकडे बॉम्ब पडणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great, proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी डॉक्टर विजय खरे, संरक्षण आणि सामरिक अध्ययन विभाग प्रमुख सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। सर आत्ताच आपण डोनाल्ड ट्रम्प यांचा हा बाईट ऐकला, त्यांची प्रतिक्रिया ऐकली की इराणमध्ये सगळीकडे बॉम्ब पडणार आहेत, इराणी नागरिकांनी बाहेर पडू नये। अमेरिका किती एस्केलेट करते हे युद्ध आत्ताच्या घडीला आणि कोणत्या दिशेला घेऊन जाते सगळं? आज सकाळी इराणच्या वेळेनुसार सकाळी 8:10 इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्स यांनी डिक्लेअर केलं आंतरराष्ट्रीय पटलावर की आम्ही इराणवर प्रीएम्प्टिव्ह अटॅक, ज्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणजे काय की जेव्हा शत्रू राष्ट्र आपल्यावर हल्ला करणार आहे त्यापूर्वीच आपण हल्ला करावा, अशा पद्धतीचं प्रीएम्प्टिव्ह अटॅक 1967 मध्ये वापरला गेला होता। त्याच प्रीएम्प्टिव्ह अटॅकचं स्लोगन वापरून इस्रायलने अमेरिकेच्या सपोर्टने किंवा अमेरिकेच्या एका पाठिंब्याने आज इराणवर हल्ला केला आहे। या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर या युद्धाचे सामरिक, भूसामरिक अशा पद्धतीचे वेगवेगळे बदल होऊ शकतात। भारताने सुद्धा म्हणजे 3 दिवस मागच्या फेब्रुवारीमध्ये एक हेक्सागॉन, एक सिक्युरिटी फ्रेमवर्क असं त्याचं राष्ट्राध्यक्ष, इस्रायलचे राष्ट्राध्यक्षांनी ते सिक्युरिटी फ्रेमवर्क त्या ठिकाणी दिलेले आहे। त्याच्यामध्ये भारत असेल, इस्रायल असेल, त्याचबरोबर मध्य आशियात, वेस्ट एशियातील काही देश असतील आणि सायप्रस आणि ग्रीस ही राष्ट्र त्या ठिकाणी असतील आणि ज्या पद्धतीने काउंटर चीन कॉडद्वारे अमेरिका करत आहे तशा पद्धतीने या ठिकाणी आपण इतर राष्ट्रांना करू शकतो, अशा पद्धतीचा हा सिक्युरिटी फ्रेमवर्क होता। आणि गेल्या
48 तासांची मुदतही त्या ठिकाणी दिली होती, कारण अमेरिकेला पूर्णपणे धमकी दिली होती इराणला, की जोपर्यंत तुम्ही आण्विक कार्यक्रम बंद करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही हल्ले लवकरच सुरू करू अशी धमकी दिलेली होती. परंतु इस्रायलचं असं एक त्या ठिकाणी मत आहे की जोपर्यंत केवळ आण्विक कार्यक्रम तर नेस्तानाबूत इराणने करावाच, परंतु त्यांची जी बॅलिस्टिक मिसाईलची जी कॅपॅबिलिटी आहे तीही त्या ठिकाणी कमकुवत व्हावी यासाठी इस्रायल प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे गेल्या 2 दिवसापासून अमेरिकेने आपलं संपूर्ण जे लष्करी ताकद आहे ती जेवढेही मध्य आशिया वेस्ट एशियामध्ये त्यांचे लष्करी बेसेस आहेत, जवळ 30,000 पेक्षा जास्त सैनिक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण लष्करी जे हे आहेत ते बळकट केलेले आहे आणि त्याला काउंटर करण्यासाठी इराणही प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये याचे भूसामरिक अतिशय परिणाम आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला पाहाव्यास मिळतील. 2 या ठिकाणी मला भीती वाटते की जर इराणने होर्मुझ जे सामुद्रधुनी आहे ती जर बंद केली तर संपूर्ण ज्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ती संपूर्ण बंद होईल आणि त्याचा परिणाम भारतासह इतर राष्ट्रांवर होऊ शकतो. विशेषतः भारत आज जवळपास 80 ते 82% ऑइल आपण आयात करतो आणि त्याच्यामध्ये इराण असेल, रशिया असेल, इराक असेल आणि ती संपूर्ण ती आयात त्या होर्मुझ या सामुद्रधुनीकडून येते आणि इतर बाकीचे राष्ट्रांनाही त्या ठिकाणी निर्यात होत असते आणि याचा परिणाम डायरेक्टली त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून आज या अशा परिस्थितीमध्ये नेमकं इराण पुढे काय करणार आहे. आता ज्या हाती आलेल्या बातमीनुसार इराणी त्या ठिकाणी काउंटर करणार आहे, परंतु इराणची लष्करी शक्ती आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्या लष्करी शक्ती मध्ये थोडं तफावत असल्या कारणाने केवळ बॅलिस्टिक्स मिसाईलने युद्ध त्या ठिकाणी जिंकलं जात नाही आणि हा इराणच्या मर्यादा जरी असल्या तरी इराणकडे असणारी जी बरोबर सर, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की इस्रायल आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये इराणचं सामरिक सामर्थ्य तेवढं प्रबळ नाहीये. पण मध्यंतरीच्या काळात एक बातमी समोर आली होती की इस्रायलच्या विरोधात बहुतांश इस्लामिक स्टेट्स एकत्र आले होते. त्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांची एक बैठक झालेली होती आणि इस्रायलला कसं सामोरं जायचं या सगळ्या संदर्भात त्यांनी काही स्ट्रॅटेजीज आखलेल्या होत्या. आता सध्या जे युद्धाचे ढग किंवा युद्धाची जी काही दिशा आपल्याला दिसतेय इस्रायल विरोधात किंवा अमेरिकेविरोधात सगळे आता इस्लामिक स्टेट्स एकत्र येऊन या युद्धामध्ये इराणला मदत करू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर अशा पद्धतीचं एक धार्मिक किंवा इस्लामिक राष्ट्र म्हणून एकत्र येऊन इस्रायल किंवा अमेरिकेशी शह देऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. आणि म्हणून ते जरी नावाला एकत्र असतील तरी परंतु आपण 2003 मध्ये ज्यावेळेस अमेरिकेने इराकवर कारवाई केली होती त्यावेळेस आपल्याला दिसलं की कुठल्याही पद्धतीची तशा पद्धतीचं काउंटर इस्लामिक देशांकडनं झालेलं नाही आणि आजही होण्याची तशी चिन्हे नाहीत. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो हेक्झागॉन आहे त्या हेक्झागॉन मध्ये भारत, अमेरिका, इस्रायलसह मध्य आशियातील काही देश असतील, आशियातील काही देश असतील आणि त्या ठिकाणी हे एकत्र येऊन त्याला एक काउंटर करतील आणि म्हणून अशा पद्धतीचं ते त्या पद्धतीचे दिशा जाणार नाही. परंतु हे निश्चित आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जसं हुती असेल किंवा हिजबुल्ला असतील किंवा इतर जे काही इराकमधील जे इस्लामिक गट असतील जे जहालवादी आहेत यांच्यातल्या ज्या कारवाई मात्र अधिक तीव्रतेने वाढतील आणि इस्रायलला त्यामुळे अधिक धोका निर्माण होईल हे मात्र निश्चित आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इस्रायल दौरा झाला आणि दहशतवादाशी लढताना आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत असं त्यांनी सांगितलं आणि इस्रायल भारत संबंध दृढ झाल्याचं देखील आपण पाहिलं. इराणसोबत सुद्धा आपले सौहार्दाचे संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या सगळ्यामध्ये भारताची भूमिका नेमकी काय असेल? भारत सरकारने आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना आपली जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ती स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अबाधित राहून जे आंतरराष्ट्रीय पटलावर करता येईल त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी आपली भूमिका
नेमकी हीच आहे की दहशतवादचा प्रतिवाद करत असताना कुठलाही धर्म किंवा एक आयडिओलॉजी नसून त्याला ती जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं यासाठीची आपली भूमिका आहे. परंतु भारत आणि इराण यांचे गेल्या काही दशकापासूनचे जे सामरिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत ते पाहता भारत इराण विरुद्धही कुठली भूमिका लगेच घेऊ शकणार नाही आणि म्हणून भारताची जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ती आपण बाधित ठेवून जे जे शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हेक्झागॉन या स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्कमुळे भारताला काही अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे यामुळे आपण अमेरिकेकडनं जी काही टेक्नॉलॉजीवर निर्धार होतो ती डायरेक्ट आपल्याला इस्रायलकडून मिळू शकते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी चे आदान प्रदान होणार आहे आणि त्याचबरोबर ग्रीस आणि सायप्रस इथे आपण डिफेन्स इक्विपमेंट जी आहे ती निर्यात करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे ते बेनिफिट्स आपल्याला या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये असल्या कारणाने आपण तेही इंटरेस्ट जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु आता हे जे युद्ध आहे याचे सामरिक विशेषतः तेल निर्यातीवर फार मोठा परिणाम होणार आहे आणि भारतासारख्या देशात ज्याचं 80 ते 82% आयातीवर आपण निर्भर आहोत, जवळपास एक $70 ते $80 त्याची किंमत, म्हणजे मी जो स्टॅटिस्टिकल जो फिगर काढला त्याच्यामध्ये तेलाची क्रूड ऑइलची जी किंमत आहे ती जवळपास $70 ते $78 प्रति बॅरल होऊ शकते, $70 ते $78 पर बॅरल होऊ शकते. आणि हे जर पूर्ण निर्यात बंद झाली तर त्याचं $90 प्रति बॅरल अशा पद्धतीची किंमत जर वाढली तर त्याचा परिणाम आपल्या आर्थिक याच्यावर आणि आपल्या म्हणजे संपूर्ण विकासावर होऊ शकतो. आणि म्हणून हे युद्ध पुढे एस्केलेट होऊ नये यासाठी जागतिक पटलावर भारताचं अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल यांची भूमिका ही त्यात तेवढीच महत्वाची आहे. परंतु एखाद्या राष्ट्राला डायरेक्ट धमकावून अशा पद्धतीचे निशस्त्रीकरण करता येत नाही. म्हणजे अमेरिका किंवा इस्रायलने आज जरी हे हल्ले केले असतील तरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारं तंत्रज्ञान असेल ते ऑलरेडी त्यांनी विकसित केलेले आहे आणि म्हणून जगापुढे आता इथून पुढे कदाचित आण्विक शस्त्रांचा एक मोठा धोका जागतिक पटलावर. बरोबर आहे सर. म्हणजे जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आखाती देशांमध्ये जेव्हा जेव्हा युद्धाचे ढग दिसतात तेव्हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम हा क्रूड ऑइल्सच्या किमतीवरती होतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागतो. आता जे युद्ध सुरू झालेलं आहे किंवा युद्धाचे ढग जे सध्या दिसू लागलेले आहेत त्याची पुढे परिणिती कशामध्ये होणार हे पाहावं लागेल. सर आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं आणि विश्लेषण केलं या सगळ्या परिस्थितीबद्दल त्यासाठी. आणि इराणवरच्या हल्ल्यासंदर्भात इस्रायलच्या पंतप्रधानांनी संदेश दिलेला आहे. आगामी धोका दूर करण्यासाठी इराण विरोधात मोहीम सुरू केल्याचं नेत्यानाहू म्हणालेले आहेत. युद्धात साथ दिल्याबद्दल बेंजामिन नेत्यानाहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानलेले आहेत. इराणमध्ये सगळीकडे बॉम्ब पडतील असं काही वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आपण पाहिलेलं आहे. इराणी नागरिकांनी बाहेर पडू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणवरच्या हल्ल्यासंदर्भात संदेश दिलेला आहे. आगामी धोका दूर करण्यासाठी इराण विरोधात मोहीम सुरू केल्याचं नेत्यानाहू यांनी सांगितलेलं आहे. आणि युद्धात साथ दिल्याबद्दल नेत्यानाहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत. इराणमधल्या अणु कार्यक्रमाला मोठा विरोध केला जातोय अमेरिका आणि इस्रायलकडून. इराणनं अण्वस्त्र सज्ज होऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तर अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या तेहरानसह अनेक शहरांवरती हल्ला केलाय. तब्रीज, कोम, खोर्माबाद आणि एस्फहानमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त आहे. तेहरानमधील मेहराबाद विमानतळावरही हल्ला झालाय आणि हल्ल्यानंतर आता इराणची एअर स्पेस बंद करण्यात आली आहे. एकट्या तेहरानमध्ये 30 ठिकाणी हल्ले झाल्याची माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.